पतंग पकडताना दोन भाऊ कालव्यात बुडाले। यात नागरिकांच्या सतर्कतेने मोठा भाऊ थोडक्यात बचावला तर दुसरा बुडाला। ही खळबळजनक घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे घडली। दयाशंकर अवधेश प्रजापती असे बुडालेल्याचे तर कैलास असे बचावलेल्याचे नाव आहे। दयाशंकर आणि कैलास हे दोघे भाऊ बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास महादुला परिसरात पतंग उडवित होते। त्यांची पतंग कटली व ती कोराडी ऊर्जा प्रकल्पाजवळील कालव्यात पडली। तिला पकडण्यासाठी दयाशंकरने कालव्यात उडी घेतली। पाण्याच्या प्रवाहाने वाहायला तो लागला। त्याला वाचविण्यासाठी कैलासनेही पाण्यात उडी घेतली। नागरिकांना तो दिसताच त्यांनी धाव घेत कैलासला बाहेर काढले। लहान भाऊ वाहून गेल्याचे त्यांना नागरिकांनी सांगितले। एका नागरिकाने कोराडी पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांचा ताफा येथे पोहोचला। दयाशंकरचा शोध घेण्यासाठी पट्टीचे पोहणारे जगदीश खरे आणि अनिल यांना बोलविण्यात आले। दोघांनी 4 किलोमीटर पर्यंत दयाशंकरचा शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही। रात्र झाल्याने शोध थांबविण्यात आला। दयाशंकर हा 3ऱ्या वर्गात शिकत असून त्याचे वडील मळक व दिवे बनविण्याचे काम करतात। कैलास हा 7व्या वर्गात शिकतो। या घटनेने प्रजापती कुटुंब जबर धक्क्यात आहे।